गुड इव्हनिंग मित्रांनो. गेला आठवडा शेअर मार्केटच्या दृष्टीने खूप घडामोडींचा आहे. मार्केट खूप करेक्ट होत आहे, चढत आहे, करेक्ट होत आहे, पडत आहे. त्याच्यामुळे खूप गुंतवणूकदार खूप घाबरलेले आहेत, संभ्रमित आहेत. असं का होत आहे? काही ठिकाणी बरेच आरोप प्रत्यारोप होत आहे की काही इलिगल प्रॅक्टिसेस झालेल्या आहेत. तर आपण या शॉर्ट टॉक मध्ये, या फायनान्शियल स्टोरी टेलिंग मध्ये आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की असं नेमकं का होतं आणि आपण हे काय काय शोधायला पाहिजे, त्याच्या मुळाशी कसं जायला पाहिजे. आता मार्केटचं बेसिक जर का आपण पाहिलं तर हे बेसिकली डिमांड आणि सप्लायचं गणित असतं. काही अमाऊंट ऑफ शेअर्स आपल्या ब्रोकरकडे डिपॉझिट असतात. घेणारे जर का वाढले, शेअर्स कमी असले तर भाव चढतात. विकणारे जर का वाढले, शेअर्स खूप असले आणि जर का विकत घेणारेच नसले किंवा कमी असले तर भाव पडतात. तर शेअर मार्केटच्या भाषेमध्ये बुल्स अँड बियर्स यांचं ते लढाई असते. बुल्स म्हणजे सशक्त बैल, बियर म्हणजे अस्वल. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेले की बियर हा नेहमी खालीच पाहत असतो, म्हणजे मार्केट खाली जातं म्हणून बियर हे चिन्ह दिलं असावं. बुल्स हा अत्यंत सशक्त आणि शक्तिशाली आणि कष्टाळू प्राणी असल्यामुळे चढणाऱ्या मार्केटला बुल्स हे चिन्ह दिलेलं असावं. आता मार्केट कशाला सेन्सिटिव्ह आहे, मार्केटची तब्येत कशामुळे चांगली होऊ शकते किंवा खराब होऊ शकते. सगळ्यात पहिले शासनाच्या पॉलिसीज काय आहेत, त्या फेव्हरेबल आहेत का, त्या जनरल पॉलिसीज आहेत का, एखाद्या सेक्टरच्या पॉलिसीज आहेत. त्याच्यानंतर एखाद्या उद्योग समूहाबद्दल, शासनाबद्दल, एखाद्या कारखान्याबद्दल, एखाद्या ब्रँड बद्दल समूहाचं मत काय, ज्याला इंग्रजीमध्ये परसेप्शन म्हणतो आपण. परसेप्शननी पण बऱ्याच गोष्टी चालतात, बऱ्याच गोष्टी धकतात किंवा बऱ्याच गोष्टी झाकल्या जातात किंवा बऱ्याच गोष्टी उजळून निघतात. त्याच्यानंतर सगळ्यात बेसिक आहे की एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स काय आहे, गेल्या तिमाहीतला किती आहे, गेल्या वर्षभरातला किती आहे, गेल्या 3 वर्षातला किती आहे, गेल्या 5 वर्षातला किती आहे, त्याच्यासारख्या इतर कॉम्पिटिटर्सचे कसे आहेत, त्यांच्या तुलनेत हा कुठं आहे, हा स्वस्त आहे का चांगला आहे, याचा हा आधुनिक आहे का नाही, हे सगळं परफॉर्मन्स मध्ये येतं. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंट्सवर अवलंबून असतात. जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स म्हणजे ज्याला आपण आता जिओ म्हणजे देशांतर्गत असेल तर जिओ म्हणता येणार नाही, कारण की ती फक्त पॉलिटिकल डेव्हलपमेंट राहील. आंतरराष्ट्रीय असेल तर जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंट राहील. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मार्केटमधले चढ उतार लोकसभेच्या निर्णयाच्या आधी आणि आता निर्णयाच्या नंतर. त्याच्यानंतर मार्केटला प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी म्हणजे मॉनिटरी पॉलिसीज. मॉनिटरी पॉलिसीज म्हणजे पैशाबद्दलचं धोरण. पैशाबद्दलचं धोरण कोण देतं? सेंट्रल बँक देते त्या देशाची. म्हणजे आपल्यासाठी सेंट्रल बँक कोण आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पैशासंबंधीच्या धोरणाचा कसा परिणाम होऊ शकतो? म्हणजे जसं बँकाला दिलेल्या कर्जाचं व्याज, रेपो दर, बँकांनी त्यांना पैसे ठेवल्याचं व्याज, रिव्हर्स रेपो दर, होम लोनचा दर, कॉर्पोरेट लोनचा दर, वाहनांचा दर वगैरे वगैरे वगैरे. यामुळे पैसा महाग आहे का स्वस्त आहे याच्यानुसार पण बऱ्याच गोष्टी ठरत असतात. तर या सगळ्या गोष्टी लाईन अप याच्यासाठी केल्या, मी लिस्ट अप याच्यासाठी केलाय की कोणची ना कोणची गोष्ट याला कारणीभूत असते की मार्केट एक तर बूम मध्ये जात असतं किंवा खाली पडत असतं. त्याच्यानंतर एक असं लक्षात आलेलं आहे की मार्केट हे एक पेंडुलम सारखं आहे किंवा मार्केटचे रिपिटेशन सायकल्स आहेत. आता साधारण जर का ढोबळ मनाने विचार केला तर 1978 ला आपलं फॉर्मल स्टॉक मार्केट फॉर्म झालं, ज्याला आपण बेसिक स्टॉक मार्केट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला फॉर्मल रूप आलं. तसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 125 वर्षापूर्वीच आहे, पण त्याला स्वतंत्र भारतानंतर फॉर्मल रूप आलं. त्याच्यानंतर 1991 पर्यंत एका विशिष्ट वर्गापुरतं, एका विशिष्ट व्यापाऱ्यांच्या समूहापुरतं किंवा काही विशिष्ट लोकांपुरतंच हे स्टॉक मार्केट मर्यादित होतं. खरं स्टॉक मार्केटची भरभराट आली ती म्युच्युअल फंडापासून, म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या प्रोडक्ट्स घेतल्या गेल्यापासून. साधारण 86-87 नंतर युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे म्युच्युअल फंडचे प्रोडक्ट्स आले. त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट आले. त्याच्यानंतर ते रिझल्ट बँकेच्या एफडीच्या व्याजदरापेक्षा चांगले निघाले. त्याच्यानंतर ते सामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस, नोकरदार माणूस त्याच्याकडे आकर्षित झाला. पण त्याच्यानंतर जे लक्षात आलं की 1991 ला एक युटीआयचा स्कॅम झाला, तर 1992 ला हर्षद मेहता स्कॅम झाला. हे स्कॅम सांगण्याचा उद्देश हा की याच्यामुळे मार्केट पडले. त्याच्यानंतर 2000 साली सगळं जग थांबेल,
कॉम्प्युटर सगळे बंद पडतील, 2000 हे डेट कॉम्प्युटरमध्ये कशी दिली जाईल, याच्यावर बरंच मंथन झालं. त्याला Y2K क्रायसिस म्हणतो, त्याच्यात थोडासा फरक पडला. त्याच्यानंतर 2008 मध्ये अमेरिकेत लेहमन ब्रदर्स म्हणून एक खूप मोठी बलाढ्य आर्थिक संस्था होती, तिने बेसुमारपणे घरांना कर्ज दिले. त्या घरांना नंतर उठाव राहिला नाही, त्यामुळे देखील मार्केट पडलं, अगदी जागतिक स्तरावर पडलं. आणि आता अशा 3-4 वर्षापूर्वी 19-20 ला कोविड क्रायसिस मध्ये पडलं, जवळपास 40% मार्केट करेक्ट झालं, म्हणजे 40% भाव पडले. काही काही स्टॉक्स तर बिलकुल 2 डिजिट मध्ये पडले. तर हे सगळे कारण आहेत की ज्याच्यामुळे मार्केट्स पडत असतात. मार्केट्स पडण्यासाठी काही डार्क साइड्स पण आहेत, म्हणजे ज्याला आपण निगेटिव्ह शेड्स म्हणतो. जेव्हा फॉर्मल काही सेबी नव्हतं किंवा फॉर्मल गव्हर्नमेंट रेग्युलेशन नव्हतं, त्यावेळेस एक डब्बा ट्रेडिंग नावाचा एक प्रकार होता. डब्बा ट्रेडिंग म्हणजे एका झाडाखाली सगळ्या व्यवहारावर तोंडी चिठ्ठ्यांवर केलेला शेअर्सचा व्यवहार म्हणजे डब्बा ट्रेडिंग. त्याच्यानंतर मार्केट कार्टेलिंग मध्ये पण अफेक्ट होऊ शकतं. कार्टेलिंग म्हणजे काय? एका विशिष्ट हेतूने एकत्र आलेला ग्रुप, त्याला कार्टेल म्हणतो आपण. समूह, रांग, हा असा त्याचे समानार्थी शब्द आहे. तर काही लोकांनी, काही ऑपरेटर्सनी ज्यांच्याकडे खूप मोठी कॅश आहे, ते जर का एकत्र आले, एखाद्या कंपनीचा भाव वाढवायचा ठरवला तर खूप शेअर्स घेऊन ठेवतात. ते डिमांड सप्लायचं गणित डिस्टर्ब होतं. किंवा एखाद्या शेअरचा भाव पाडायचं ठरवलं तर आपल्याकडे असलेले शेअर्स ते धडाधड विकतात. त्याच्यामुळे ते म्हणजे त्या स्क्रिप्टचा किंवा त्या कंपनीचा भाव शेअर पडत असतो. हे जे काही आर्टिफिशियल हालचाली असतात त्याला कार्टेलिंग म्हणतात. त्याच्यानंतर एक पंप आणि डंप नावाचा एक प्रकार आहे. पंप आणि डंप म्हणजे सर्वसामान्यांना अगदी प्रलोभन दाखवून एखादी गोष्टीचा भाव खूप चढवत नेणे आणि एका आपल्या इच्छित लेवलला तो भाव आल्यानंतर ते शेअर विकून सामान्य आपला प्रॉफिट बुक करणे आणि त्या शेअर मधनं बाहेर पडणे. म्हणजे आधी ते फुगवायचे शेअर आणि नंतर ते बाहेर पडायचे. शेअर फुगवताना जे काही घेणारे लोक असतात ते त्यांच्याच सर्कल मधले असतात, तेच फुगवत असतात. याच्यासाठी एक खूप छान छोटीशी गोष्ट आहे की एका गावामध्ये 2 व्यापारी जातात आणि त्या गावकऱ्यांना म्हणतात की आम्हाला तुमच्या आसपासच्या जंगलातले सगळे माकडं पाहिजे, मी तुम्हाला 100 रुपये पर माकड देईल. ते सगळे माकडं घेऊन जातात. काही दिवसांनी पुन्हा येतात की आम्हाला पुन्हा एकदा आमच्या माकडांची गरज आहे, ते तुमच्या आसपासच्या जंगलातले माकडं पाहिजे. यावेळेस गावकऱ्यांना 200 रुपये देईल. यावेळेस त्यांना थोडस त्रास होतो माकडं शोधायला, तरी ते गावकरी घेऊन येतात, हे सगळे माकडं घेऊन जातात. तिसऱ्या वेळेस पुन्हा येतात की आम्हाला अजून माकडं पाहिजे, मी 300 रुपये भाव देईल. तर गावकऱ्यांना आता माकडं मिळेन असे होतात. मग त्यावेळेस त्यांच्यातला एक जण म्हणतो की ठीक आहे, मी आमच्याकडचे सगळे माकडे घेऊन येतो, तुम्ही मला 300 रुपये भाव द्या. पुढच्या वेळेस जे लोक येतील किंवा दुसरे लोक येतील ते तुम्हाला 400 किंवा त्याच्यापेक्षा जास्त भाव देतील. मग गावकरी काय करतात, ते त्यांचे सगळे जे त्यांनीच त्यांना दिलेले माकडं ते सगळं स्वतःच विकत घेतात 300 रुपयांनी. म्हणजे सगळ्यात पहिले त्यांनी 100 रुपयांनी यांना विकलेले असतात, ते 300 रुपयांनी विकत घेतात आणि नंतर 400 रुपये व्हायची वाट पाहतात. तोपर्यंत हे 2 व्यापारी पळून जातात. म्हणजे हे खूप प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं की शेअर मार्केटमध्ये ऑपरेटर कसे काम करतात. तर हे एक पंप आणि डंपचं पण उदाहरण म्हणता येईल की आपलं असं आपण याच्या कोणत्याही क्रॉसफायर मध्ये अडकू नये, अशा कोणत्याही 2 जे काही निगेटिव्ह शेअरच्या गोष्टी चालू असतात त्याच्यात अडकू नये, म्हणून हा किस्सा मी सांगितला. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये परिणाम होतो ते ऑप्शन्स कॉल्सचा आणि मार्जिन मनीचा. ऑप्शन्स कॉल्स जेव्हा डेरिव्हेटिव्ह मध्ये लोक पोझिशन घेतात तेव्हा त्यांना मार्जिन मनी भरावी लागते आणि मार्केटचे जर का इफेक्ट यायला लागले तर त्यांचा ब्रोकर त्यांच्या मार्जिन मनी टॉपअप करायला सांगतो. एक वेळ अशी येते की त्यांचा मार्जिन मनी टॉपअप करता करता त्यांचं सगळं कॅपिटल संपून जातं, मग ते कर्जबाजारी व्हायला लागतात. मग तसं होऊ नये म्हणून ते काय करतात, कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ करतात आणि एक्झिट होतात. असं जर का मास स्केलला झालं तर मग मार्केट धड 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 कोसळायला लागतं, अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतं. हे पण एक कारण असतं की मार्केट का पडतं. त्याच्यानंतरचं कारण असतं की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांचं प्रमाण व्यस्त असणे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे डॉलरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असतात, डोमेस्टिक हे आपले इंडियन रुपीज मध्ये असतात. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मध्ये LIC आहे, UTI आहे, SBI आहे, हे गव्हर्नमेंटच्या मालकीचे सगळे संस्था आहेत. फॉरेनचे लोक अनेक आहेत,
युएसचे आहेत, सिंगापूरचे आहेत, जपानचे आहेत, ते त्यांच्या करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या निकडानुसार, त्यांच्या सणवारानुसार, त्यांच्या आसपासच्या परिस्थितीनुसार ते पैसे काढून घेऊन जातात. हे प्रमाण व्यस्त असल्यामुळे तेव्हा देखील पैसे काढण्याचं प्रमाण वाढलं तर मार्केट पडू शकतं. तर हे सगळं इतकं डीप मध्ये सांगायचा मतलब हा, हे सगळं सांगायचं कारण हा, की आपण कधीही कारण शोधलं पाहिजे की काय ट्रिगर आहे हा, की ट्रिगर, की व्हॉट वेंट रॉंग, व्हॉट वॉज द ट्रिगर पॉइंट. त्या ट्रिगर पॉइंट मध्ये नंतर मग आपल्याला निर्णय घेता येतो की काय झालं. आणि आपलं जर का लॉंग टर्म व्ह्यू असेल तर आपले इन्व्हेस्टमेंट हे सगळे मार्केटचे, म्हणजे ज्याला आपण थपडा म्हणू, लाटा म्हणू, धक्के म्हणू, हे सगळे धक्के सहन करतात, थपडा सहन करतात, लाटा सहन करतात आणि आपलं इन्व्हेस्टमेंट इंटॅक्ट राहू शकतं, आपलं कॅपिटल इंटॅक्ट राहू शकतं. तेव्हा आपण कधीही घाबरायचं नसतं. चांगल्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं, प्रॉपर रिसर्चने इन्व्हेस्ट करायचं, कोणत्याही टिप्सला, कोणत्याही आसपासच्या लोकांच्या ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवायचा नाही आणि स्टडी डिसिजन घ्यायचं. आणि मार्केट्स मधनं जे काय सध्या अगदी बेसिक की आपल्याला एफडी पेक्षा किंवा आपल्या पोस्टल सेव्हिंग्स पेक्षा किंवा नॉर्मल सेव्हिंग्स पेक्षा जास्त रिटर्न निश्चित देतात आणि तोपर्यंत आपण तसं इन्शुअर करायचं आणि मग एक्झिट व्हायचं. हे सर्व सांगायचा उद्देश असा की सध्या या मार्केट फार चॉपी आहेत, बरेच गढूळ वातावरण आहे. तर असा मी विचार केला की याच्यातला तुम्ही नक्कीच कारण शोधून काढाल, तुम्ही तुमचं रिसर्च करताल आणि मला कॉमेंट्स मध्ये ते सांगा. मी पण तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. थँक्यू. हॅपी इन्व्हेस्टिंग.